विठ्ठलाच्या कानात मासे आहे, पण ते मासे कोणी दिले हा प्रश्न अनेक भक्तांच्या मनात येतो. तर यामागे आहे एक प्रेमळ आणि भक्तिमय गोष्ट. ती गोष्ट तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कथेनुसार असं सांगितलं जातं, एक कोळी भक्त, गरीब पण मनाने श्रीमंत. तो समुद्रात आत जाण्यापूर्वी विठ्ठलाचं ध्यान करायचा आणि मग सुखरूप बाहेर परत यायचा. असंच एका दिवशी तो पंढरपूरला निघाला. त्याला विठ्ठलासाठी काहीतरी घेऊन जाण्याची खूप इच्छा होती. पण तो करणार तरी काय? त्याच्याकडे होते तरी काय? जाता जाता त्याने 2 मासे घेतले आणि पंढरपूरच्या दिशेने निघाला. त्याच्या हातात ते 2 मासे बघून लोकांनी त्याला मंदिरात जाऊ नाही दिलं. "मासे वाहतोस देवाला, पाप लागेल तुला" असं बोलून लोकांनी त्याची निंदा केली. कोळी भक्ताच्या डोळ्यात खूप पाणी आलं. तो बोलला, की "माझ्याकडे हेच आहे, हेच माझं सर्वस्व. माझं प्रेम याच्यातच आहे, म्हणून मी हे देतोय देवा तुम्हाला." तेव्हा पांडुरंग म्हणजे श्री विठ्ठल स्वतः प्रगट होऊन म्हणाले, "जो देतोय त्याचं मन बघा. त्या कोळी बांधवाकडे फक्त मासे आहे, तो देतोय भक्तिभावाने. त्याच्याकडे फक्त तेच आहे, तो वाहतोय प्रेमाने. मी अखंड सृष्टीचा स्वामी आहे, मला भक्ती महत्वाची आहे, पदार्थ नाही." विठ्ठलाने ते 2 मासे घेतले आणि आपल्या कानात मकरकुंडले म्हणून घातले. तेव्हापासून ते 2 मकरकुंडले विठ्ठलाच्या कानात असल्याची गोष्ट सांगितली जाते. जात, धर्म, श्रीमंत, गरीब, अपवित्र, पवित्र हे सर्व मानवी मापदंड आहेत. श्री विठ्ठलाचं तर एकच मापदंड आहे, ते म्हणजे भक्तांची भक्ती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच व्हिडिओंसाठी फॉलो करा.